आणि वरच्या बाजूला उत्तरांग गणेशपट्टी, तसेच आपल्याला या गर्भगृहाच्या 7 शाखा दिसतात. द्वाराच्या 7 शाखा म्हणजे हे द्वार हस्तिनी शाखेचे आहे. वेलबुट्टी शाखा, पद्म शाखा, नर शाखा, स्तंभ शाखा अशा. वैशिष्ट्य म्हणजे शिव पार्वती ज्या पीठावर बसले आहेत त्याच्या पायाशी घोरपडीचं शिल्प आपल्याला दिसतं. हे पहा, हे पायथ्याशी घोरपड आहे. हातात ही भयानक व बिभत्स असणारी चामुंडा आहे. उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात खटवांग, एका हाताने महिषासुराचे मुंडके धरले आहे व एका हाताने त्रिशूळाचा वार केला आहे. खाली आपल्याला रेडाही दिसत आहे. ही सुंदरी तलवारधारी मेनका आहे. तिचे नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आज आपण जात आहोत निलंगा येथील नीळकंठेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी. मी आलो आहे निलंगा येथील नीळकंठेश्वर महादेव मंदिरात. अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असलेलं चालुक्यकाली 12व्या शतकातील असणारं हे मंदिर अतिशय सुंदर, भक्ती, इतिहास आणि कला यांचा संगम असणारं हे सुंदर मंदिर. या मंदिराला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे. तर मी तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे. हे गाव तालुक्याचं ठिकाण असून लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण बसने किंवा स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकतो. मंदिरात प्रवेश करता क्षणीच सभा मंडपातील सुंदर स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. खालच्या बाजूला चौरसाकृती रंगशिळा आहे. रंगशिळेच्या पुढे कासव आहे आणि आपण थोडंसं पुढे जाताच आपल्याला अंतरालाचे 2 स्तंभ दिसतात. अंतरालात येताच समोर असणाऱ्या नीळकंठेश्वर महादेवाचे गर्भगृह आपल्याला नजरेस पडते आणि गर्भगृहाचे प्रवेशद्वार आपले मन आकर्षून घेते. खालच्या चौकटीला कीर्तिमुख व मंडारक आहे आणि वरच्या बाजूला उत्तरांग गणेशपट्टी, तसेच आपल्याला या गर्भगृहाच्या 7 शाखा दिसतात. द्वाराच्या 7 शाखा म्हणजे हे द्वार हस्तिनी शाखेचे आहे. वेलबुट्टी शाखा, पद्म शाखा, नर शाखा, स्तंभ शाखा अशा या 7 शाखा. तसेच खालती आपल्याला द्वारपाल दिसतात आणि गंगा यमुना ही आपल्याला या द्वारावर दिसतात आणि सगळ्यात खाली आपल्याला चंद्रशिला या मंदिराची दिसते आणि आपण मग या गर्भगृहामध्ये प्रवेश करतो. याच रंगशाळेच्या डाव्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे आपल्याला हरगौरीचं हे गर्भगृह दिसेल आणि या हरगौरीच्या गर्भगृहामध्ये शिव आणि पार्वती यांची अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि द्वारावर अतिशय सुंदर असे द्वारपाल आहेत. हे पहा, हे द्वारपाल आणि इथं सुद्धा अतिशय सुंदर बारीक नक्षी काम केलेलं आहे. मित्रांनो, या आतमधील ही अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. उमा महेश्वरांनी दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलेलं असं हे शिल्प आहे.
शिवाच्या डाव्या बाजूला डाव्या मांडीवर गौरी बसलेली आहे आणि शिवाचा डावा हात तिच्या उजव्या खांद्यावर आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे शिव पार्वती ज्या पीठावर बसले आहेत त्याच्या पायाशी घोरपडीचं शिल्प आपल्याला दिसतं. हे पहा, हे पायथ्याशी घोरपड आहे आणि उजव्या पायाला आपल्याला नंदी दिसतो आहे आणि ही जी घोरपड आहे हे म्हणतात की पार्वतीने म्हणजे गौरीने तपश्चर्या केली होती आणि शिवाला प्राप्त केलं होतं, मिळवलं होतं, म्हणून ही घोरपड आहे. अतिशय चिवट असते ही घोरपड आणि चिवटपणाचं प्रतीक ही घोरपड आहे. उजव्या बाजूला आपल्याला तिसरं गर्भगृह म्हणजे श्रीहरी विष्णू यांचं हे गर्भगृह आहे. यामध्ये श्रीहरी विष्णूची अतिशय सुंदर जवळजवळ 4 ते 5 फूट उंच असणारी मूर्ती आहे. पहा, अतिशय सुंदर. मंदिरातून बाहेर आल्यानंतर मंदिरांच्या बाह्य भिंतीवर अनेक सूरसुंदरींची तसेच देवदेवतांची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 103 शिल्प या संपूर्ण मंदिरावर कोरण्यात आलेली आहेत. नटेश शिवाचा उजवा हात अभय मुद्रित आहे, डाव्या हातात खटवांग आहे, उजव्या बाजूस खाली नंदी बसलेला आहे, डाव्या बाजूस गंगा आहे, डावा पाय जमिनीवर टेकवलेला, उजवा पाय गुडघ्यात दुमडून उचलला आहे. या देवकोष्टकात ही भयानक व बिभत्स असणारी चामुंडा आहे. उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात खटवांग, पोटावर विंचू सर्पबंद आभूषण म्हणून स्तनाभूती कमरेला दाखवले आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे, तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच नाच करत आहे, डाव्या बाजूला कुत्रे आहे. देवीची हाडे अतिशय स्पष्टपणे आपल्याला या शिल्पामध्ये दाखवण्यात आलेली आहेत. आपल्या समोर ज्या सुंदरी दिसत आहेत त्यात ही सूरसुंदरी जया आहे. जया ही अतिशय देखणी व प्रमाणबद्ध देहाची असून तिने उजव्या हातात कलश धरलेला आहे, डाव्या हातात बीजपूरक आहे. ती त्रिभंगा उभी आहे, डावीकडे झुकली आहे. अतिशय सुंदर व आकर्षकपणे उभी असलेली सूरसुंदरी तिच्या कमनीय बांध्यामुळे आणखीन सुंदर वाटत आहे. उजवा हात हा तिने कोपरामध्ये दुमडलेला आपल्याला दिसतो आणि या सुंदरीच्या डाव्या हातात झाडाची ढाळी आहे व अंगावर अतिशय सुंदर अलंकार आहेत. चेहऱ्यावर अतिशय शांत भाव आहेत आणि खाली आपण पाहिलं तर तिच्या पायामधील पैंजण सुद्धा आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे पैंजण आपल्याला दिसतात. नृत्य करणारी मर्दला आपल्याला पुढच्या या शिल्पामध्ये आपल्याला दिसत आहे, नृत्य करत आहे. मर्दला महिषासुरमर्दिनीचं शिल्प, तिच्या हातात शंख व चक्र आहे, तिला 4 हात आहेत. महिषासूर पूर्णपणे दाखवलेला आहे आणि रेडाही दाखवला आहे. एका हाताने महिषासुराचे मुंडके धरले आहे व एका हाताने त्रिशूळाचा वार केला आहे. खाली आपल्याला रेडाही दिसत आहे. पुढच्या देवकोष्टकात वराहाचं शिल्प आहे, त्याच्या डाव्या हातावर भूदेवी आहे, पायाखाली हिरण्याक्ष राक्षस आहे. ही सुरसुंदरी तलवारधारी मेनका आहे, तिच्या मांड्याला नागाने विठ्ठोळे घातलेले आहेत. श्रीहरी विष्णूंचं हे शिल्प आहे, त्यांचे दोन्ही हात तुटलेले आहेत, एका हातात गदा आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या
या नीलकंठेश्वर मंदिराला आपण एकदा तरी भेट द्या. व्हिडिओ असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.